हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा शिवन्या क्रिएशन या चॅनलमध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी करायची ते पाहिले आहे। मी इथे परत एकदा ते रिपीट करते चेन स्टिच, मग आपण पुढे वळूया। फर्स्ट आधी हे सुईचा टोक पुढे घ्यायचा आहे आणि खालून दोरा आहेत अडकवायचा आहे आणि असं अलगद वर ओढून घ्यायचं आहे। हे सुईचा टोक पुढे खालून दोरा तिथे अडकवायचं आणि अशी सुईने वर ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सुईचा टोक पुढे खालून दोरा सुईत अडकवायचा आहे आणि अशी ओढून घ्यायचं आहे। आणि हे लास्टला आपल्याला हे लॉक करताना हे दोरा वर वडायचा आणि हेतूनच खालचा दोरा असं वर ओढून घ्यायचा आहे। हे असं अडकून हे खालचा दोरा हे अडकून खालून असं ओढून घ्यायचं आहे। आता आपण बघणार आहोत डबल चेन स्टिच। हे चेन स्टिच प्रमाणेच चेन स्टिच करायची आणि त्याच्या जवळच इथून एक तेच मापात चेन स्टिच करायची। सेम तेच पद्धतीने करायचं जसं आपण मागे केलं होतं। ही सुईचा टोक पुढच्या बाजूने आणि हे असं खालून दोरा अडकवायचा आणि अलगद वर ओढून घ्यायचं। सुईचा टोक पुढे खालून दोरा अडकवायचा आणि वर ओढून घ्यायचा। सुईचा टोक पुढे खालून दोरा अडकवायचा आणि वरती ओढून घ्यायचा आहे। आणि सेम हेच पद्धतीने लॉक करायचं आहे। हे खालचा दोरा हे असं अडकून वर ओढून घ्यायचं आहे। आता हे खालून कट करून घ्यायचं आहे। आता आपण बघणार आहोत झिगझॅग स्टिच। तर हे इथून सुरुवात करूया। इथून हे लॉक करून घ्यायचं आहे। परत इथून इथून हे कॉर्नरला जसं आपण चेन स्टिच करतो त्याचप्रमाणे हे असं झिगझॅग स्टिच इथून हे असं आणि हे वरून
लॉक करून घ्यायचं आहे. परत इथून आणि छोटंसं स्टिच. इथून ह्या पद्धतीने आणि एक छोटीशी स्टिच घ्यायची, म्हणजे हे लॉक होतं. आता इथे आपल्याला लॉक करायचं आहे. हे दोरा वर ओढला आणि हे दोऱ्यातून हे खालचा दोरा आतमध्ये अडकून असं खालून दोरा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे हे लॉक झालं आहे आपलं हे स्टिच. आता इथे आपण झिगझॅग स्टिच बघणार आहोत. तर आधी मी सरळ चेन स्टिच करणार आहे. इथे ज्याप्रमाणे केली त्याचप्रमाणे चेन स्टिच करून घ्यायची. मी इथे तुम्हाला समजावं म्हणून मोठे मोठे टाके घेतले. आपल्याला छोटे छोटे चेन स्टिच करायचे. ही तुम्हाला दिसावं म्हणून समजा तुम्ही नवीन आहात, तुम्हाला समजेल असं मोठे मोठे टाके घेतलेत मी. आता हे वर ओढून घ्यायचे आणि इथून सुई घालायची आणि खालचा दोरा असा अडकून घ्यायचा ह्याच्यात आणि खालून दोरा ओढून घ्यायचा आहे. हे ह्याच्यातून दोरा अडकून घ्यायचा आहे आणि खालून ओढून घ्यायचा आहे. झालं आहे. आता झिगझॅगसाठी आपल्याला हा जी स्टिच आहे ना, झिगझॅग म्हणजे इथं कसं झिगझॅग केलं आहे आपण, हे असंच हे झिगझॅग इथे करायचं आहे. छोटे छोटे टाके घ्यायचेत आपल्याला. पिकोमध्ये आपण ब्लाऊज साडीला पिको करताना कसं आपण झिगझॅग हे अशा प्रकारे करतो छोटे छोटे, तसेच ही झिगझॅग असणार आहे. एक टाका इथून, एक टाका इथून, एक टाका इथून, एक टाका इथून. आता एक टाका इथून, तशाच प्रमाणे इथून एक टाका, इथून एक टाका.
इथून वर, इथून एक टाका, नंतर इथून एक, इथून एक, नंतर इथून एक. हे वरच्या टाक्यामधून हे खालचा दोरा असं वर आणायचं आणि खाली असं ओढून घ्यायचं आहे ताणून. तर हे जी झिगझॅग स्टिच आहे आपली, हे आपल्याला जेव्हा आपण कपड्यावर नेट फिक्स करतो तेव्हा आपण हेच स्टिचचा उपयोग करतो, झिगझॅग स्टिच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आपल्याला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.